तर अशा पद्धतीने आमची ट्रिप चालू झालेली आहे आणि हा मध्ये बसलेला रवी आणि हा प्रशांत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि ते जे छोटी माणसं एक कोपऱ्यात बसलेले आहे, त्यांची इच्छा नसताना आम्ही त्यांना घेऊन चाललेलो आहे. हा, आणि मागे हेमंत बसलेला आहे बिचारा, आणि त्याच्या शेजारी ते शोलेचे ठाकूर बसलेले आहेत आणि तिकडूनच हात दाखवतात. तर आता आम्ही परत एकदा हेमंतची ओळख करून द्या आमच्या ग्रुप मधला. तर आम्ही परत एकदा फिरायला निघालेले आणि आमचे आचारी साहेब आमच्या शेजारी बसलेले, आचारी कम ड्रायव्हर कम आमचे हेड पिकनिक हेड. कारण ही पिकनिक यांच्याच तर्फे स्पॉन्सर आहे. त्यांचीच गाडी, त्यांचंच पेट्रोल आणि त्यांचंच सगळं, त्यांचंच गाव आहे. फिरायला चाललो आम्ही ते, आणि आम्ही चाललो आता फिरायला. आता बघूया आपण पुढे काय होतंय ते. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुम्ही आता पाहिलंच असेल की आम्ही सगळे परत एकदा फिरायला निघालोय कोयना धरणाच्या परिसरात. खूप दिवसाच्या ठरलेल्या ट्रिपला एकदाचा मुहूर्त सापडलेला आहे. तशा तर आम्ही बऱ्याच ट्रिप ठरवत असतो, पण काही ना काही कारणाने त्या एकतर पुढे ढकलल्या जातात किंवा रद्द होतात. तर आता आपण पुण्यावरून बंगळुरू हायवेवरून साताऱ्याच्या दिशेने आपला प्रवास चालू केलेला आहे. आमची एक गाडी पुढे गेलेली आहे आणि आता आम्ही मागून दुसऱ्या गाडीमधून प्रवास करत आहोत. नुकताच पाऊस उघडलेला आहे आणि 2 दिवसापासून थंडीही पडू लागलेली आहे. आता आम्ही खंबाटकी घाटाच्या अलीकडे चहा घेण्यासाठी थांबणार आहोत. आता आमचे मित्र समोर थांबलेत, तर आम्ही पण गाडी बाजूला घेऊन थांबणार आहोत. सूर्य मावळतीकडे झुकलेला आहे आणि आता थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. आता आम्ही येथील हॉटेल विश्राम मध्ये चहा घ्यायला थांबलोय. तर इथं आम्ही आता चहा प्यायला थांबलेले. हा, तुकाराम दुपारी जेवलाच नाही आणि आता इथे डबा खोललेला आहे त्यांनी, आणि हे बाकीचे लोक पण त्याला खाऊ लागतायत. आणि हे तुमच्यासाठी हे माने साहेबांनी भजी आणलेली आहेत, वडापाव आणलेला आहे, खाऊया आपण. हा आमचा तुषारला एवढी भूक लागलेली आहे की हे सगळे वडापाव त्याच्यासाठी घेतलेत. हा मंदार, ठाकूर, पांडू आणि बाकीचे मित्र. नॉर्मली वडापाव खात नाही, पण आज भरपूर वडे भाजले त्यांनी. ते खाऊन आळोख बिळोख देतो का रे. हा तुकाराम डबा खाऊन आता डबा धुतलेला आहे त्याने. दिवस मावळलेला आहे आता आणि आपल्याला दिसतोय तो खंबाटकी घाट. नाश्ता झाल्यानंतर रवीने रस्त्यामध्ये खायला लागणारे सगळे पदार्थ एका बॅगेमध्ये भरलेले आहेत. रवी का सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे, सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू तो गोळा करत असतो. 2 परम मित्र बाहेर आल्यावर पण एकत्र असतात. हे 2 जण परम मित्र आहात. रोज चहा घ्यायला सोबतच जातात ऑफिसच्या बाहेर. हा तुकाराम. कसं वाटतं तुम्हाला आता संध्याकाळी याचा चेहरा बघा तुम्हाला कसा दिसेल. चहा नाश्ता झाला की नंतर आम्ही सगळे निघालो खंबाटकी घाटाकडे. मित्रांनो, आता आपण खंबाटकी घाट चढण्यासाठी चालू करत आहोत.
पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा हा घाट आहे आणि अतिशय सुंदर घाट आहे. पण बऱ्याच वेळा याच्यामध्ये ट्रॅफिक जाम असते. तर बघूया आता आपण साधारणतः संध्याकाळचे 5:45 झालेले आहेत आणि आपण आता चालू करतोय खंबाटकी घाट चढायसाठी. खंबाटकी घाटामध्ये बऱ्याच वेळा ट्रॅफिक जाम असते. तसेच आज सुद्धा घाटाच्या मध्यभागी आलो की आम्हाला ट्रॅफिक जाम लागली. घाट उतरताना सूर्य मावळतीकडे झुकलेला होता. सातारा हायवेवरून जेव्हा आम्ही मेढ्याकडे जायला निघालो तेव्हा सूर्य पूर्ण मावळलेला होता व अंधार पडलेला होता. रस्त्याचे काम चालू होते, त्यामुळे रस्ता कच्चा होता. आमची गाडी आता कुडाळकडून मेढ्याकडे जायला निघालेली होती. शेवटी रात्री 8:30च्या सुमारास आम्ही कोयना धरणाच्या बॅकवॉटरला असणाऱ्या मोनावळे या ठिकाणी पोहोचलो. तर तिथेच आमच्यासाठी एक छोटी होडी आमची वाट पाहत होती. अंधारात काहीच दिसत नव्हते, मात्र मोबाईलच्या उजेडात आम्ही त्या होडीत बसलो व त्या अंधारातच आमची होडी कोणत्याही प्रकारच्या लाईटशिवाय त्या विशाल जलाशयात पुढे पुढे जात होती. आजूबाजूला काहीच दिसत नव्हते, फक्त त्या होडीच्या इंजिनाचा आवाज तेवढा ऐकू येत होता. सगळ्यांच्या मनात भीती अर्थातच होती, पण तसे कोणी बोलले नाही किंवा चेहऱ्यावरून दाखवली सुद्धा नाही. थंडी मात्र मी म्हणत होती. शेवटी 4 किलोमीटर गेल्यावर आम्हाला आमच्या रिसॉर्टची लाईट दिसली व आमची होडी तिथेच कडेला पार्क झाली व आम्ही तिथे उतरलो. तिथे गेलो तर छोटेसे रिसॉर्ट होते व त्याच्या बाहेरच मोठे मैदान होते व तिथेच टेंट उभारलेले होते. थंडीमुळे तिथे खूपच सारे दव पडलेले होते व सगळीकडे ओलसर झालेले होते. तर आता आम्ही इथे पोचलेलो आहे. काय नाव आहे त्याचं? कोयना लेक कॅम्पिंग. आणि हा तुषार थंडीमध्ये त्याची अवस्था गंभीर झालेली आहे. साधारणतः आम्ही एक 20-25 मिनिटाचा धरणामधून प्रवास केलेला आहे. साधारणतः आम्ही 20-25 मिनिटाचा धरणामधून प्रवास केलेला आहे आणि एक छोटीशी होडी होती. त्या होडीला लाईट पण नव्हती आणि संपूर्ण अंधार होता आणि त्या अंधारामध्ये पण ते होडी चालवत होते. म्हणजे आमची भीतीने अक्षरशः गाळण उडालेली होती, पण तसं आम्ही दाखवलेलं नव्हतं. हां, ते साहेब काहीतरी म्हणतात ते मी ऐकलं नाही, पण अशी अवस्था झालेली. आता थोड्याच वेळास जेवण वगैरे येईल, तर आम्ही जेवण करणार आहे. तुषार, कसं वाटलं प्रवास? एकदम छान, मस्त झाला साईड. हे जाधव साहेब आहेत, ते पण अगदी गारटलेत आहे पूर्ण. तर बघू आता जेवण आल्यानंतर तुम्हाला दाखवतोच मी जेवण कसं आहे. तिथे खूपच थंडी होती. जेवणा अगोदर त्यांनी आम्हाला सलाड आणून दिले. त्यानंतर आंबळी नावाचे तळलेले मासे व उकडलेली अंडी त्यांनी आम्हाला आणून दिली. थंडी असल्यामुळे सगळ्यांना भूक लागलेली होती व सगळे खाण्यात दंग झालेले होते.
मांदेली काय येस मांदेली नाही डोळा त्याला मानलं काही वेळाने त्यांनी चिकन फ्राय सुद्धा स्टार्टर म्हणून आणून दिले. रात्रीच्या जवळपास 11:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर इथे एवढी थंडी आहे की चांगले लोक पण जर्किन वगैरे घालून बसलेले. हा कोल्हापूरचा रूमित, त्याला खूप थंडी वाजत आहे. हे असे बसलेले आहेत आणि आतमध्ये जेवण चालू आहे. थोड्याच वेळात जेवण येईल आपल्याला. थोड्या वेळातच व्हेज व नॉन व्हेज असे जेवण आले. सगळे जेवणामध्ये गुंतलेले आहेत. हीच थाळी आहे आपली. याच्यामध्ये एवढं सगळं दिलेलं आहे. मिक्स व्हेज आहे त्याच्यामध्ये. काय त्याच्यामध्ये मिक्स व्हेज आहे, हा श्रीखंड आहे, हा वरण आहे, हा कांदा लिंबू आणि चपाती आहे. यस, हे रूमीसाठी. झूम करा द्या. हा ही हेमंतची थाळी. हेमंत जो नॉनव्हेज खातोय. माझी नाही चिकन थाळी. आणि तो तिकडे बसलाय तो मंदार. आणि हे पण आता चिकन खाणार आहेत. हा निलेश बघतोय काय दिसतंय काय. आणि ते माने साहेब. आता जेवण उरकलेले आहे आणि आता इथेच धरणाजवळ शेकोटी पेटवलेली आहे. शेकोटीजवळच भरपूर वेळ गप्पा झाल्या. आणि रात्रीची खूप थंडी असल्यामुळे आम्ही झोपायचं सोडून शेकोटी पेटवलेली आहे. आणि हे आमचे ठाकूर आणि हे तोंडवर कर रे, दिसतच नाही. हा तुका हेमंत हे अगदी गारटलेले आहेत. आणि तुम्हाला बघायचं काय धरण इथं शेजारीचे. आता अंधार असल्यामुळे दिसत नाही, पण पाणी दिसत नाहीये. पण हा तुषारला तर एवढी थंडी वाजते. हा रुमितला बी खूप थंडी वाजते. ते जाधव साहेब तर अगदी गारटलेले आहेत. तर ते पण शेकोटी पेटवल्यामुळे आलेत. हे माने सरकार नमस्कार. नेहमीप्रमाणे. आणि चालू आहे आमची शेकोटी. मारायचे का? चला पश्चाच्या बापाच्या नावाने लागल पायाला. पहिलं असं ते चुलीच्या समोर बसायचे, तोंड सगळं असं निघायचं. फाउंडेशन थोडं उडवलं. बघू लाईट पोल्युशन. करा ओकेचं काय झालं? करा ना ओके. मग गाणं म्हणणार होती काहीतरी असं काहीतरी. नंतर काही वेळाने काही लोक झोपायला टेंटमध्ये गेले तर काही लोक सेकतच बसले होते. टेंट भारी बरं का, खूप छान टेंट आहेत. खूप छान टेंट आहेत. हाय सर. हाय. कसं झोप येते का तुम्हाला? मस्त. कसं आहे अरेंजमेंट? कशी आहे? छान आहे. खूप छान आहे. यस. टेंटमध्ये साधारणतः 3 लोक आरामशीर झोपतील एवढी जागा होती. आता सकाळचे 6:15 वाजले व बाहेर उजाडलेले आहे व टेंटमधूनच धरणाचे पाणी आपल्याला दिसत आहे. अजून बरेच लोक झोपलेले आहेत तर काही लोक जागे झालेले आहेत. हा मंदार नुकताच झोपेतून जागा झालाय आणि टेंटमधून बाहेर डोकवत आहे. माने सरकार. हाय, गुड मॉर्निंग काबर गुड सर. मॉर्निंग. हाऊ आर यू फीलिंग? गुड. मस्त. आणि हे दिसतंय ते आपलं कोयना जलाशयाचं पाणी.
आणि सुंदरसे असं डोंगर आहे, अजून सूर्य उगवलेला नाही. आणि आपली बरीचशी मंडळी अजून झोपलेलीच आहेत. गाड झोपलीच. बघा अशी लोक झोपलेली तिथे. आता रवी त्याच्या टेंटमधून बाहेर येणार आहे, तरी आपण ते बघणार आहोत. गुड मॉर्निंग रवी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? अतिशय चांगली. आणि हे पॉटरसन अजून अजून गुड मॉर्निंग झोपलेलेच आहेत. ब्लँकेट कोणी पळवलं आमच्या इकडे काही नाही. रवी सरांचं ब्लँकेट कोणीतरी पळवलं रात्री. ब्लँकेट मोठं होतं. ओके. इथेच जवळच काही लोक पहाटे मासे पकडून मार्केटला किंवा हॉटेलवाल्यांना द्यायला जातात. तर ते लोक जिथे मासे पकडतात ना, तिथे आता आपण जाणार आहोत. तो मासे घेऊन चाललेत बघते. आणि हे धरणाचा परिसर आहे आपण बघतोय. आता सकाळचे साधारणतः 6:30 झालेले आहेत. आणि इथे काही लोक आहेत ना मासे पकडतात सकाळी सकाळी. तर ते मासे कसे पकडतात तेच बघायला आम्ही चाललोय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? नंबर. मस्त ना. यस. मने सरकार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अजून कोणी आपण? कोण नाही, सगळे संपलेत. हे बघा इथे काही मासे पकडलेत. कालचे ना. हा हेच रात्रीचे मासे आपण खाल्ले. पकडलेत का मासे? हे रात्री आपण खाल्लेले. खाल्लेले आंबळी. अजून कोणते मासे मिळतात तिथे? आता ह्या सीझनला हाच मासा का? ओके. कोणकोणते भेटतो? आता आंबळी मिळते. पाणी खाली गेल्यानंतर मार्च एप्रिलला मिळते मरळ, शिंगाडा, ओके. कटला. इथे पाणी का खाली किती पर्यंत जातं? म्हणजे 3 किलोमीटर पर्यंत जातं खाली इथं. ओके. म्हणजे हा सगळा भाग आता खोल असेल ना? एक किनाऱ्याला पकडतो. मध्ये सेंटरला 250 फूट आहे. सेंटरला 250 फूट आहे का? ओके. तसं कडेला येतं तसं कमी कमी होत जातं. ओके. धरणगुडाला कोयनाचं इथून खाली 60 किलोमीटर. इकडनं खाली 60 किलोमीटर. 92 किलोमीटरची रेंज आहे कोयना बॅकवॉटरची. ओके. चौथ्या टप्प्याचं आणि टॅपिंग असं आतमध्ये गेलेलं वेगळं पाणी. चौथ्या टप्प्याचं टॅपिंग केलेलं ते चौथा टप्पा ना तिकडे खाली. इथून 60 किलोमीटर. इकडनं 60 किलोमीटर आणि धरण 90. हे मासे कसे पकडतात? जाळ्यांनी का? रात्री जाळे लावलेलं असतं का? 7 वाजता रात्री जाळं टाकायचं. ओके. आणि मग सकाळी काढायचे पहाटे 3 वाजता. किनाऱ्यालाच भेटतात. नाही आत जावं लागतं. आतमध्ये का? ओके. रात्री यांनी जाळी लावलेली होती 7 वाजता आणि आता सकाळी 3-4 वाजता वगैरे ते काढतात जाळी. आणि त्यांना असे छोटे छोटे मासे सापडतात. हे बाई असे मासे सापडतात त्यांना. बाबा एकच प्रकारचे मासे सापडतात का? आता एकच प्रकारची बारकी जाळी आहेत. पावसाळ्यात खूप 2-4 प्रकारची सापडतात. पावसाळ्यात का? म्हणजे जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा? पाऊस चालू असतो तेव्हा. बरोबर. आता हे जाळे परत कधी लावणार तुम्ही? संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता. आणि सकाळी किती वाजता काढता? 3 वाजता. 3 वाजता पहाटे. मग एवढं अंधारात दिसतं का? हो बॅटरी वगैरे असतात. बॅटरी वगैरे असतं का? बरोबर. ठीक. लवकर मार्केटला पोहोचायला लागतो ना मला. आता जर वेळ झाला ना तर मग बाद जावं झाला. त्याच्यामुळे आता गेली सगळी लोक घेऊन जिकडे तिकडं बाहेर जास्त. म्हणजे कुठे घेऊन जाता? मेढा, जलसागर हॉटेलला, टापोळा, बामनोली. आणि काय रेट असतो या माशांचा साधारणतः? बाहेर विक्री 120 रुपये. 120 रुपये किलो हा. बाहेर विक्री. हा इथं जागेवर 60 रुपये. ओके. पण हे मासे साफ करतात का असेच नाही, साफ फ्राय करायचे की. साफ करायचे ना? साप हे आता काय आहे, हा.
किती याच्यात फक्त कचरा असतोय. ओके. बघा हा कचरा एवढा काढला नाही याचा इकडे एवढं एवढं काढून टाकायचं आणि परत द्यायचं पाण्यात. ओके ओके. की सगळं साफ झालं एकदम क्लिअर. म्हणजे ते शेवाळ वगैरे जे असतं ते काढून टाकायचं. काढून टाकायचं. हे काही निघते असलं त्याचं. हो काढून टाकलं सगळं साफ करणारे असं काढून. साफ केलं नाही तर ते कडू लागणार ना. हा कडू लागणार ना. म्हणजे आता दुसऱ्या प्रकारचे इथं नसतीलच का मासे? आहेत की मासे आहेत की. पण ह्यात नाहीत. हा ह्या जाळ्या सापडत नाहीत ना. ती बारकी जाळी मोठी जाळी अशी लावलीच ना ती सापडणार. ते लावतच नाही आपण. आता लावतच नाही. आता वेळ नाही कमी आहे ना लोकांनी. आणि आता ह्या दिवसात पाणी फुल असल्यामुळे ना मासा पण सापडत नाही. ज्यादा पाणी आहे ना जरा पाण्याची. ते काय कशासाठी लागतंय? जागा लागतंय तेवढं. जगाय काय लागतं. 2 वेळची भाजीची सोय झाली, विषय संपला. येस. पकडलेले मासे पाहून आता आपण परत रिसॉर्टवर येत आहोत. सभोवताली परिसर खूपच शांत आहे. धरणाचे पाणी, बाजूला गर्द झाडीतले डोंगर व पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येतोय. आता जवळपास सगळेच उठलेले आहेत आणि फ्रेश झालेले आहेत व झोप कशी झाली यावर गप्पा चालू होत्या. आम्ही आता एवढे सगळे लोक फिरायला निघालेले मॉर्निंग वॉकला, जंगल सफारीला. वाघ, हत्ती, रानगवळे, हरणं पडणे ना. येस. हे सगळे दिसणारे आपल्याला का काय? आपण आहोत का? हे सगळं अपेक्षित आहे. बघू ह्यातलं काय काय दिसतंय आपल्याला. ओके ओके चालते. अनुभवी ट्रेकर्स आहेत पुढे जे काठी घेऊन चाललेत ते. हा पक्षी कोणता होता पाहिजे? कावळा असतो तो. कावळा बंद्या. मला वाटलं तुम्ही काहीतरी वेगळं नाव ठेवलं. नाही नाही अजून सूर्य उगवलेला नाहीये. कोकिळ आहे आपल्यासाठी कावळा. आता आम्ही निघालोय मॉर्निंग वॉक करायला. इथेच या गावातून जंगलात एक वाट जाते त्या वाटेने. या वाटेवरच आपल्याला या गावातील काही घरेही नजरेला पडतात. या ठिकाणावरून धरणाचा सुंदर असा परिसर आपल्याला दिसत असतो व त्यामध्ये चालणाऱ्या बोटींच्या इंजिनाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. हा उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून. आणि हा बघतोय आपण खाली धरणाचा व्ह्यू. आणि हे आमचे रवी सान ते चालत चालत इथपर्यंत आलेत. बाजूला सुंदर अशी घरे आहे. त्यांच्या अंगणात असणाऱ्या कोंबड्या, त्यांची छोटी छोटी पिल्ले आपल्याला दिसत असतात.
या जंगलामध्ये वाघ, बिबट्या, हरिण, अस्वल, जंगली कुत्री असे बरेच प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती व सापांच्या विविध जाती आपल्याला या जंगलात पाहायला मिळतात. विविध प्रकारचे पक्षीही आपल्याला या जंगलामध्ये पाहायला मिळतात. बघा इकडे आपण बघू शकतो पूर्ण असं जंगल आहे आणि फक्त एक रस्ता त्या जंगलात जाते. तर आम्ही सकाळी सकाळी इकडेच ट्रेकिंगला आलेलो आहे. दम लागणार हे काय हो? हे माझ्याबरोबर तुषार. घाम येणार स्वेटर घाल. इथं आमच्या अजून हात गाराचे. रवी आणि तुषार आहे बरोबर माझ्याबरोबर. बिचारे दमलेत, भरपूर चालणं झालेलं आहे. समजा हाच वाटत किल्ले वाघ आहे म्हणतो त्याची वर असते चिंवाचं म्हणते 6 फुटाची वर असते. मंदार सर आमचे काय परत मंडळी येताना तुकाराम साहेब आणि निलेश साहेब. कॅप्टन रोमेट. कसं वाटतं तुम्हाला नेचरमध्ये? खूप छान वाटतंय या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हां, येऊन असं मन कसं प्रसन्न झालं. प्रसन्न झाले. आपला कोयने धरणाचा बॅकवॉटरचा हा निसर्ग आहे. या निसर्गामध्ये येऊन सर्वांना असा आनंदित झालेला आहे. एकच फक्त BSNLचं टॉवर आहे इथे. जिओ एअरटेलच्या नेटवर्कला रेंजच नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर येत असाल ह्या एरियामध्ये तर मेक शुअर दॅट यू हॅव BSNL सिम कार्ड. या अशा कठीण खडकावर गाडी आणताना पक्ष्यांचे खूप छान असे आवाज आहेत. सकाळी आम्हाला सुतार पक्षी पण बघायला भेटला इथं. कोकिळा, कावळा. खूप असं मन प्रसन्न होते पक्ष्यांचे आवाज ऐकल्यानंतर. जवळपास 3-4 किलोमीटर जाऊन आम्ही आता परत माघारी फिरून रिसॉर्टवर आलेलो आहोत. रिसॉर्टवर आपल्याला काही लोकांचा क्रिकेटचा डाव सुरू झालेला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे किचनमध्ये चहा व नाश्ता बनवणे सुरू होते. पोहे चाललेत ना आपले. अजून काय बनवणार आहे? उपमा ना. ओके, हे आमचं किचन आहे. इथे पोहे भिजून ठेवलेले दिसतात, त्यांचे मसाले, आणि आता पोहेचा नाश्ता बनवतात. हे भाकरी भात
तर आम्ही चालू केलं. चहा व नाश्ता सगळ्यांचा करून झालेला आहे. आता आम्ही बोटीवरून धरणाच्या पाण्यात फेरफटका मारायला जाणार आहोत. पण हे सगळे पाहणार आहोत आपण आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये. दुसरा भाग आपण लवकरच टाकणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.